रानबा आणि शिवबा दोघे सख्खे शेजारी होते. ते दोघे जीवाभावाचे मित्र होते. दोघेही एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जात. मनापासून एकमेकावर प्रेम करीत. दोघेही शेतकरी. दोघांच्या जमिनी लगत लगत होत्या. दोघांची जनावरे एकत्र चरत. दुपारचे पाणी त्यांची जनावरे एकत्रच पीत. पोळ्याच्या सणाच्या दिवशीही दोघांच्या बैलांची पूजा व मिरवणूक एकत्रच निघत होती. दोघांच्या कुटुंबातील सर्वजण गुण्यागोविंदाने प्रेमळपणाने वागत होते. रानबा व शिवबा या दोघांच्या शेतामध्ये एक छोटासा बांध होता. रानबाने आपल्या हद्दीकडे बांध रेटला आहे असे शिवबाला वाटले. एवढ्याशा कारणावरून दोघात कडाक्याचे भांडण झाले. ते भांडण फारच विकोपाला गेले. अनेक वर्षांची जीवाभावाची मैत्री किरकोळ कारणावरून मोडीत निघाली. दोघांनी आबोला धरला. एकमेकाकडे जाणे येणे थांबले. दोघेही एकमेकांना पाण्यात पाहू लागले. उणे दुणे काढणे सुरू झाले. दोघांच्या कपाळावर सदान कदा आढ्या पडू लागल्या. क्षुल्लक कारणावरून दोघेही हमरीतुमरीवर येऊ लागले. गावकऱ्यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. भांडणे मिटवण्याचाही अनेकांनी प्रयत्न केला. गावातील काही वृद्ध मंडळींनीही दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला. असे हे चांगले दोन मित्र शत्रू बनल्याचे पाहून गावकऱ्यांना आश्चर्य वाटले. परंतु या भांडणाचा काही जणांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न चालू केला. नोकर चाकरांनी चहाड्या चुगल्या चालू केल्या. या सर्वाचा परिणाम व्हायचा तोच झाला. वैर वाढत गेले. दोघांमधील ताणतणाव दिवसेंदिवस वाढतच गेला. भांडणामुळे मने कमकुवत होत जातात. आपल्या कामात नीट लक्ष लागत नाही. उत्पन्नात घट येत जाते. जीवनाला उतरती कळा लागते. पण समजून घेतो कोण? असेच दिवस जात होते. एके वर्षी कडकडीत दुष्काळ पडला. पाऊस तोंड दाखवायला तयार नव्हता. होती ती पिके करपून गेली. पाऊस नसल्याने पेरणी होऊ शकली नाही. विहिरी तळी आटल्या. हापशाला पुरेसे पाणी येत नव्हते. पिण्याच्या पाण्याचे हाल होत होते. गुराढोरांना चारा पाणी मिळेना. दुरापास्त झाले होते. ज्या शेतकऱ्यांकडे धान्य साठा होता त्यांच्याकडे गोरगरिबांची हेलपाटे चालू झाले. भांडी कुडी पड्या भावाने गहाण टाकून कशी बशी बाळांची गुजराण करावी लागत होती. रानबा तर पार गळाटून गेला होता. 2 बैल आणि 1 गाय यांची उपासमार चालू होती. चारा नाही, पाणी नाही. रानबाचा जीव तुटू लागला. एकीकडे नुसत्या जनावरांची अशी स्थिती तर दुसरीकडे बायका पोरांचीही उपासमार. काय करावे ते काहीच सुचत नव्हते. ज्याची चूल बंद त्याची मती बंद होते म्हणतात. नेमकी तशी स्थिती रानबाची झाली. शिवबाकडे चारा होता, धान्यही होते. पण दोघांच्या भांडणामुळे एकमेकांची दारे कधीच बंद झाली होती. शेवटी एके दिवशी रानबाने निर्धार केला की आपण गाव सोडून जायचे. बायका लेकरांपुढे हा विचार ठेवला. त्यांनाही ते पटले. लाजीरवाणे जिणे जगण्यापेक्षा गाव सोडणे इष्ट असे सर्वांना वाटले. सर्व सामान भांडी कुंडी बैलगाडीत भरले. बैल गाडीला जुंपले. गायीवरून एक नजर फिरवली. तिच्या अंगावरून कोरडा हात फिरवला. तोंडाला कुरवाळले. डोळ्यातून गरम गरम अश्रुधारा येत होत्या. त्यातील 2 थेंब गायीच्या तोंडावर पडले. गायीने अंबरडा फोडला. दिवस उजाडायला बराच अवकाश होता. अद्याप चांगलाच अंधार होता. रानबाच्या मनात एक विचार येऊन गेला. त्याने गायीची दोर खुंटीपासून सोडली. गायीला घेऊन तो थेट शिवबाच्या वस्तीवर आला. कोणाला काही कळायच्या आतच गायीला शिवबाच्या वस्तीवर बांधून त्याने बैलगाडी पांदीतून गावापासून दूर नेली. आपला गाव, आपले शेत, आपली नाती दूर दूर मागे पडत होती. बैल हळूहळू वाट चालत होते. एवढ्यात समोरून कोणीतरी सायकलवरून येताना रानबाने पाहिले. अंधारामुळे सायकलवरचा माणूस ओळखायला येत नव्हता. एवढ्यात सायकल गाडी पुढे आडवी थांबली. रानबाने निरखून बघण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्याला आवाज आला. अरे कोण? रानबा,
काय करतोस हे? कुठं चाललास? तुझी गाय कुठं आहे? हा आवाज होता शिवबाचा. एकमेकांचे जीवाभावाचे जिगरी दोस्त. रानबा गाडीतून खाली उतरला. शिवबाने त्याला मिठी मारली. अरे, मी अजून जित्ता हाय. कुठं जातोस? आधी गाडी वळव. चल गावाकडं चल. रानबाचा कंठ दाटून आला. त्याने हंबरडा फोडला. मला जाऊ दे. माझ्या गाईला जप. तुझ्या वस्तीवर विश्वासाने बांधून आलो आहे. नाही रानबा नाही, तुला परतावंच लागेल. रानबाने गाडी वळवली. शिवाने त्याला धान्य, चारा, पाणी सर्व काही दिले. पूर्वीपेक्षाही अधिक प्रेमाने दिले आणि अखेर वैर संपले.